आपल्याला यानंतरचं थर्ड किंगडम जे पाहायचंय ते आहे फंगी म्हणजे बुरशी आपण म्हणतो. तर यामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली काय करायचे म्हणजे तुम्ही पाहिलेली आहे ही बुरशी, तरीही तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी सांगते. पहा काय सांगितलेले तुम्हाला. एक काय करायचे आपल्याला, टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट कंटेनर विथ लीड फॉर 2 to 3 days. पहा आपल्याला काय करायचंय, एक असा मॉइस्ट म्हणजे दमट किंवा ओलसर असा काय करायचंय आपल्याला भाकरीचा किंवा ब्रेडचा तुकडा घ्यायचा आणि एका हवाबंद डब्यामध्ये तो किती दिवसासाठी ठेवायचा आहे, 2 to 3 days म्हणजे 2 ते 3 दिवसासाठी ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा आफ्टर 2 to 3 days म्हणजे 2 ते 3 दिवस झाल्याच्या नंतर ते उघडून पाहायचं आपल्याला टिफिन आणि मग आपल्याला काय दिसून येतं रे, अ फाईन कॉटन थ्रेड like a tuft is found growing on the surface of bread. आपल्याला काय दिसून येतं त्यावरती, त्या तुकड्यावरती कापसासारखे पांढरे तंतू जे आहेत तर हे आपल्याला वाढलेले दिसून येतात. पांढरे तंतू तुम्ही पाहिलं असतील, पांढरे केसासारखे काय असतात तंतू तुम्हाला वाढल्यासारखे दिसून येत असतात. अँड दिस इज प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ few thread from this culture and observe it under the microscope. आणि यामधले आपल्याला काय करायचे तर काही तंतू काढून घ्यायचे त्या भाकरीच्या तुकड्यावरचे आणि त्याचं निरीक्षण कशावरती करायचे, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली करायचे. तर तुम्हाला त्याची जी स्ट्रक्चर आहे, त्याची जी काही रचना आहे तुम्हाला शेजारी फिगर मध्ये दाखवलेली आहे. फंगीची फिगर जी आहे अशा प्रकारची तुम्हाला दाखवलेली आहे. पहा अशा प्रकारचा आपण एकच काय करू, काढू. अशा प्रकारची तुम्हाला काय दिसून येते, याची रचना, फंगीची रचना दिसून येत असते. पहा पाहिले असेल सर्वांनी फंगी. यांना आपल्याला काय म्हणायचे, स्पोरेंजियम्स असं म्हणतात. त्यानंतर हे जे आपल्याला खालचा भाग दिसतोय, ठीक आहे आपण नाव लिहून घेऊ. याला आपल्याला म्हणायचंय स्पोरेंजियम. त्यानंतर याला आपल्याला म्हणायचंय ऍपोफायसिस. त्यानंतर आहे पहा याला आपल्याला हे जे खालचा भाग आहे याला आपल्याला म्हणायचंय हायफा. त्यानंतर यामध्ये जे काही कण दिसून येत आहेत तर या कणांना आपल्याला म्हणायचंय कॉलुमेला. आणि हे जे आहेत याला आपल्याला म्हणायचंय स्पोरेंजिओपोर्स. हे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, याला आपल्याला म्हणायचे स्पोरेंजिओपोर्स. आणि याला खाली जे आपल्याला दिसून येत आहेत पहा याच्यासारखे रूट्स सारखे म्हणजे मुळांसारखे दिसून येत आहेत स्ट्रक्चर, तर याला आपल्याला म्हणायचे रायझॉइड्स. रायझॉइड्स असं म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारची फिगर तुम्हाला दिसून येते आणि यालाच आपल्याला काय म्हणायचंय, फंगी असं म्हणायचंय. मग यावरूनच आपल्याला काय केलेलं आहे रे, काही कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे जे काही फंगी आहेत, स्पोरेंजियम म्हणजे बीजाणुधानी असतात. तर ह्या ब्रश झाल्याच्या नंतर म्हणजे फुटल्याच्या नंतर यामधले जे काही स्पोर्स असतात, बीजाणू जे असतात, हे पुन्हा साईडला म्हणजे साईडच्या भाकरीवरती पडतात आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन अशी काय तयार होते, फंगी म्हणजे बुरशी तयार होत असते. ठीक आहे, अशा प्रकारची काय ही फंगीची फिगर आहे. यावरून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे. पहा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जे आहे फंगी जे आहे हे कसे असतात, नॉन ग्रीन. नॉन ग्रीन म्हणजे काय, कसे नसतात, हे हरित नसतात. हरित म्हणजे काय, हिरवे नसतात. त्यानंतर युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे हे कसे दृश्य केंद्रके आहेत, ते आपण काय करू शकतो, पाहू
शकतो, आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. आणि हे कसे असतात रे? हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? परपोषी सजीव असतात. म्हणजे हे कशावरती जगतात रे? ब्रेड, मॉइस्ट ब्रेड और भाकरी, म्हणजे एखाद्या ओलसर भाकरी किंवा ब्रेड वरती जगत असतात. म्हणजे हे कसे आहेत? हेट्रोट्रॉपिक आहेत. आणि तुम्ही बुरशी पाहिली असेल, तुम्ही हिरवी पाहिलेली आहे का बुरशी? नाही. ही कशी असते? नॉन ग्रीन, म्हणजे ती हिरवी आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे हे कसे असतात? नॉन ग्रीन, युकॅरियोटिक अँड हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम, म्हणजे हे परपोषी सजीव असतात. त्यानंतर पहा, सेकंड तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगता येते. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. यामधले बरेच असे सजीव जे आहेत हे कसे असतात? सॅप्रोट्रॉप्स, म्हणजे मृतोपजीवी असतात. मग आता हे मृतोपजीवी म्हणजे काय नेमकं? मृतोपजीवी म्हणजे काय? सॅप्रोट्रॉप्स म्हणजे पहा, दे आर फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे असे सजीव कशावरती जगत असतात? डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे जी काही सेंद्रिय द्रव्य पदार्थ आहेत, कुजलेली द्रव्य पदार्थ जे असतात, सेंद्रिय द्रव्य पदार्थ किंवा सजीव जे असतात, तर त्या कुजलेल्या सजीवांवरती, मृत सजीवांवरती काय करत असतात? असे सजीव जगत असतात. म्हणजे एखादा तुम्ही पाहिलं असेल, एखादा जर प्राणी मृत पावलेला म्हणजे मेलेला आहे, तर ते काही दिवसाच्या नंतर काय होतं रे? त्याचा पूर्णतः नाश होऊन जातो. म्हणजे आपल्याला तो काही दिवसाच्या नंतर तो दिसत नाही. म्हणजे त्यावरती काय जगत असतात? असे सॅप्रोट्रॉप्स, म्हणजे मृतोपजीवी सजीव जगत असतात. आणि आपलं एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्याचं कामही काय करत असतात? असे सजीव करत असतात. आले लक्षात? म्हणजे हे जे काही सॅप्रोट्रॉप्स जे आहेत हे कशावरती जगत असतात? फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. देन पहा, थर्ड जे आहे, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. त्या सजीवांची जी काही सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका जी आहे ही कशाने तयार झालेली रे? मेड ऑफ टफ, म्हणजे कठीण, कॉम्प्लेक्स शुगर म्हणजे जटिल अशा शर्करेने तयार झालेली असते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? कायटिन असं म्हणतो. म्हणजे शॉर्ट मध्ये सेल वॉल कशाची तयार झालेली असते? कायटिनची तयार झालेली असते. पण त्या कायटिन मध्ये काय असतात रे? टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर, म्हणजे कठीण आणि जटिल अशा प्रकारची काय असते? शुगर, म्हणजे शर्करेचं प्रमाण असतं. त्याला आपण काय म्हणतो? कायटिन असं म्हणत असतो. त्यानंतर पहा, फोर्थ तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगता येतं. सम फंगीज आर थ्रेड लाईक. काही जे फंगी बुरशी असते ही कशी असते रे? थ्रेड लाईक, म्हणजे धाग्यासारखी असते. मेनी न्यूक्ली आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम, आणि त्यामध्ये काय प्रेझेंट असतात? सायटोप्लाझम हरितद्रव्यामध्ये काय उपस्थित असतात रे? मेनी न्यूक्ली, म्हणजे अनेक केंद्रके काय असतात? या पेशी द्रव्यामध्ये उपस्थित असतात. आलंय लक्षात? ही काय तुमचं फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे एखादा जर आपण काय घेतलं, फंगी घेतली, तर त्या फंगीमध्ये फंगी कशी असते? थ्रेड लाईक, म्हणजे केसासारखी असते, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की दोऱ्याच्या आकाराची असते, धाग्यासारखी असते. अँड मेनी न्यूक्ली आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम, आणि त्या हरितद्रव्यामध्ये काय असतात? मोठ्या प्रमाणावरती न्यूक्ली म्हणजे केंद्रके उपस्थित असतात. मी याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं. पहा, बेकर्स ईस्ट, किनवा आपण म्हणतो त्याला, ऍस्पेरेजिलस हे पण एक फंगीचंच एक्झाम्पल आहे. पेनिसिलियम आणि मशरूम हे काय त्याची एक्झाम्पल आहेत? कशाची? किंगडम फंगीची एक्झाम्पल आहेत. पुन्हा एकदा कॅरेक्टरिस्टिक आपण पाहून घेऊ. काय कॅरेक्टरिस्टिक? दीज आर नॉन ग्रीन, युकॅरियोटिक अँड हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. सेकंड आहे, मोस्ट ऑफ देम आर सेप्रोट्रॉफिक्स अँड दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. थर्ड तुम्हाला सांगता येतं कॅरेक्टरिस्टिक, देअर सेल वॉल मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड ॲज कायटिन. फोर्थ तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगता येतं, सम फंगीज आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्ली आर प्रेझेंट इन अ
सायटोप्लाझम. आणि याचे एक्झाम्पल आहे पहा, बेकर्स इस्ट, ऍस्पेरिजिलस, पेनिसिलियम अँड मशरूम. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम फंगी. आलं असेल लक्षात. आणि याच किंगडम्स वरून काय करण्यात आलेलं आहे रे, जी काही विटाकरची 5 किंगडम जी सिस्टीम आहे ही वाईडली ऍक्सेप्टेड, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती याचाच वापर करण्यात आलेला आहे. कोणाच्या? रॉबर्ट विटाकरचे किंगडम 5 जे आहेत या 5 किंगडम सिस्टीमचा काय केलेले, वाईडली ऍक्सेप्टेड म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ही काय करण्यात आलेली, अंमलात आणलेली आहे. आणि यावरून तुम्हाला मेरिट्स सांगितले, मेरिट्स अँड डिमेरिट्स तुम्हाला विचारलेले आहेत विटाकरची क्लासिफिकेशन, विटाकर्स क्लासिफिकेशनची. ती आपण नंतर घेऊ. आपला धडा संपल्याच्या नंतर तुम्हाला मेरिट्स आणि डिमेरिट्स मी विटाकरचे सांगून देईल. पण आणि यानंतर आपल्याला मग पुढचा पॉइंट जो पाहायचा आहे तो पुढचा पॉइंट आहे पहा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता आपल्याला कशाचं क्लासिफिकेशन करायचंय? मायक्रोब्स म्हणजे सजीवांचं वर्गीकरण करायचं आहे. लिव्हिंग बर्डचं तर आपण किंगडम पाहिले, 3 किंगडमची माहिती पाहिली आहे, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा अँड किंगडम फंगी पाहिलेले. मग आता आपल्याला कशाचं क्लासिफिकेशन, तुम्हाला सध्या एवढंच आहे, तेवढाच व्यवस्थित अभ्यास करा, तेवढ्यांचेच कॅरेक्टरिस्टिक व्यवस्थित अभ्यासून घ्या. ठीक आहे. आता यानंतरचा पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण पाहायचं आहे. आता सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण पाहायचंय तर यासाठी आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम याचं क्लासिफिकेशन पाहायचंय. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म सजीव. आता हे सूक्ष्म सजीवांचं क्लासिफिकेशन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स, दॅट इज प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. कशाचं? मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये होतं. म्हणजे प्रोकॅरियोट्स म्हणजे आदी केंद्रकी आणि युकॅरियोट्स म्हणजे दृश्य केंद्रकी. मग या प्रोकॅरियोट्सचं पुन्हा एका ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, दॅट इज बॅक्टेरिया. प्रोकॅरियोट्स कशामध्ये झालेलं आहे? बॅक्टेरियामध्ये, सूक्ष्म जीवाणूंमध्ये. तर प्रोकॅरियोट्स मध्ये सर्व प्रकारचे जीवाणूंचा समावेश होतो. तर युकॅरियोट्स मध्ये कोणकोणत्या यांचा समावेश होतो रे? युकॅरियोट्स आर क्लासिफाईड इनटू 3 ग्रुप्स, दॅट इज प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी. आता कन्फ्युजन करायचं नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये युकॅरियोटिक जे आहेत त्यामध्ये पण तुम्हाला प्रोटिस्टा आणि फंगी आलेलं आहे. आणि जे किंगडम आपण पाहिलेले ते किंगडम वेगळी आहेत. तर लक्षात ठेवायचे, किंगडमचे जे काही प्रोटिस्टा आणि फंगी, आपण किंगडम प्रोटिस्टा आणि फंगी जे आहेत यांचं कॅरेक्टरिस्टिक पाहिलेले. आता आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जे युकॅरियोटिक्स आहेत तर त्यामध्ये प्रोटिस्टा आणि फंगीचं काय करायचे, पुन्हा कॅरेक्टरिस्टिक पाहायचे. त्यामुळे या दोन्हींमध्ये काय करायचं नाहीये, आपल्याला गोंधळ करायचा नाही, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. मग याचे साईज जे आहे, साईज वरून आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. पहा, मग हे साईज कशा लक्षात ठेवायचे तर त्याचं तुम्हाला रिमेंबर करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स सांगितलेली की 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. म्हणजे 1 मीटर जर काय असेल, एखादं मायक्रोब्स असेल तर त्याचं मायक्रोमीटर मध्ये करण्यासाठी कितीचा युज करावा लागतो? 10⁶ आणि त्याचं जे काही सिम्बॉल आहे अशा प्रकारचं आहे, याला आपण म्हणतो मायक्रोमीटर. त्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू, जर नॅनोमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 1 मीटरचं तर किती येतं? 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. NM, that is नॅनोमीटर. दिस इज द सिम्बॉल ऑफ नॅनोमीटर. आलं असेल लक्षात एवढं. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम याचे 2 टाइप्स आहेत. ग्रुप्स मध्ये डिव्हायजन झालेले प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स मध्ये प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी यांचंही आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. या सर्वांची आपल्याला काय करायचे आता एक एक करून कॅरेक्टरिस्टिक पाहायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जे प्रोकॅरियोट्स आहे तर यामध्ये जो बॅक्टेरिया आपल्याला दिलेला आहे तर त्या बॅक्टेरियाचे आपण काय करू, कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासायला घेऊ.